आज सकाळी मस्त मनसूला आप्पे खायचे होते बरं का. त्यासाठी मी रात्रीच भिजत घातलं होतं. चण्याची डाळ, तांदूळ आणि उडदाची डाळ वगैरे टाकली होती आणि सकाळी ग्राइंड करून मस्तपैकी ह्याच्यात बीटसुद्धा किसून टाकू शकता, बटाटेसुद्धा किसून टाकू शकता, धने जिरा पावडर, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची टाकू शकता तुम्ही. आणि छानपैकी ते शेंगदाणे आपली खोबऱ्याची चटणी केली. मनसूला खोबऱ्याची चटणी इतकी जी आवडते की नाही, लई आवडते ह्याच्यासोबत. आज गुरुवार म्हटल्यावर मनसूचं पाय घरात राहते तो लगे मंदिराच्या दिशेने पळते. ते मंदिराच्या इथं छोटं बाळसुद्धा दर्शनाला आलं होतं बरं का स्वामींच्या. मस्तपैकी ते पुरणपोळीचा आम्हाला प्रसाद भेटला होता. प्रसाद मनसूला खूप आवडतो. मस्त दर्शन घेतलं, बसलो 5 मिनटं आणि दर्शन झाल्यानंतर मग संध्याकाळी उपवासासाठी केलं होतं. उपवास सोडायला फ्लावर वड्यांची भाजी, डाळ, भात, भजी आणि पेढासुद्धा तिकडनंच भेटला होता मंदिरातून. चपात्या केल्या होत्या, पापड केलं होतं. एक नंबर वाटते बरं का गुरुवार असला की, उपवास असला की लय भारी वाटतं. आणि छानपैकी असं उपवास सोडायला मी बेत केलेला आहे. तुम्ही सुद्धा असाच बेत करता का नक्की सांगा. जय श्री स्वामी समर्थ. चला सबस्क्राईब करा पटापटा.